अकोट नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांचा बेमुदत संप। महाराष्ट्र राज्यातील नगर परिषद सर्व संवर्ग अधिकारी आपल्या विविध मागण्यांकरिता 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर गेले आहेत। अकोट नगर परिषदेतील संवर्ग अधिकारी यांच्या मागणीनुसार जुनी पेन्शन योजना लागू करणे, शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे सेवार्थ आयडी मिळणे, संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवा ज्येष्ठतेनुसार व विभागीय परीक्षानुसार मुख्याधिकारी पदावर 60% पदोन्नती मिळणे, सर्वसाधारण बदलांमधील जाचक-अटी काढून टाकणे, सेवानिवृत्ती उपदान व रजा रोखीवकरणाचे रकमेचा भरणा विनाविलंब करण्यात यावा, राज्य शासनाचे कर्मचाऱ्यांप्रमाणे आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, संवर्ग अधिकारी व नगर परिषदचे कर्मचारी यांचे वेतन दरमहा कोषागारातून करणे व इतर विविध मागण्यांकरिता बेमुदत संपावर गेल्यामुळे नगर परिषदेमधील नागरिकांचे कामे खोळंबली आहेत। कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। राज्य शासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ठोस निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचा संप त्वरित मिटवावा असा सूर अकोटवासियांमधून उमटत आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल आगरे, अकोट। महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या वतीने हा राज्यातील सर्व संवर्ग अधिकाऱ्यांच्या वतीने हा संप नियोजित केलेला आहे। संवर्ग अधिकाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येबाबत यापूर्वी शासनाकडे वारंवार आम्ही मागणी केली आहे की बा आमच्या मागण्या मंजूर करा, मान्य करा। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी आमची ही आहे की बा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे 2005 नंतर ज्या कर्मचारी लागले त्यांना पेन्शन योजना लागू करणे, कर्मचाऱ्यांचे NPS लागू करणे, त्याच्यानंतर आमचे सर्व कॅडरच्या आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार हे कोषागारामार्फत व्हावे, ट्रेझरीतून व्हावे आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा। बाकी शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना हे लाभ मिळतात, मग आम्हा नगरपालिका कर्मचाऱ्यांना हे लाभ का मिळत नाही, हा दुजाभाव आमच्यासोबत का करतात। महसूल विभागाचे कर्मचारी साधा पोचवायला लागला तर तो SDO पर्यंत प्रमोशनवर जाते, मग आमच्या कर्मचाऱ्यांना संवर्ग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ का नाही। म्हणून आमची तीही एक मागणी आहे की बा कॅडरमध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार 30% कर्मचाऱ्यांना प्रमोशन देऊन मुख्याधिकारीपदी प्रमोशन देऊन त्यांचं प्रमोशन करण्यात यावं आणि त्यासोबत इतरही मागण्या आहेत।